माननीय सदस्य किरण देवताळे यांनी जो प्रश्न विचारला, आपल्या माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत देशभर ॲग्रिस्टॅक ही योजना राबवण्यात येत आहे आणि ॲग्रिस्टॅक योजना ही कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना कसा जलद गतीनं व परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केली जाणारी ही डिजिटल फाउंडेशन आहे। कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा खरं तर ॲग्रिस्टॅकचा मुख्य उद्देश आहे आणि सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिस्टॅक उपक्रमात शेतकऱ्यांना फार्मर ID म्हणजे शेतकऱ्याचं ओळख क्रमांक हा दिला जातो आणि त्यांनी काय सांगितलं की या बाबतीमध्ये काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, काही ठिकाणी फार्मर ID काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की 2024 पासून ही आपल्या शासनाने सुरू केलेली आहे आणि ती खरं तर प्रक्रिया खूप सोपी प्रक्रिया आहे आणि राज्याच्या कृषी गणनेनुसार साधारणतः राज्यामध्ये आपण जर फार्मर ID बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर आपण विचार केला जे शेतकऱ्यांना आपण ओळख क्रमांक दिले आहेत, साधारणतः या राज्यामध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांची ही संख्या ही आहे आणि त्यापैकी 4 मार्च 2026 पर्यंत 1,31,82,000 माझ्या शेतकरी बांधवांनी ही फार्मर ID त्यांना तयार करण्यात आलेली आहेत आणि मला वाटतं फार्मर ID इतक्या शेतकरी उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र राज्य हे देशामधलं हे पहिलं राज्य आहे आणि सदस्यांनी जे काही सांगितलं की त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये केंद्र सरकारचं एक पत्र आपल्याला आलेलं की 25 ऑगस्ट 2025 रोजी आणि काही राज्यामध्ये या गोष्टी झाल्या। CSC किंवा सेवा केंद्राच्या संबंधित संस्थेमार्फत शेतकऱ्यांना फार्मर IDचे प्रत्यक्ष कार्ड दिसण्याचं आढळून आले। काही ठिकाणी फार्मर कसं ID कार्ड असं करत येता येत नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून मी सदस्यांना एवढं सांगतो की असं जर त्यांनी आपल्याला दाखवलं फार्मर ID कार्ड छापाई करून वितरित केलेल्या कुठलाही तक्रार जर आपल्याकडे सध्या प्राप्त झालेली नाही आणि या बाबतीमध्ये जर तक्रार प्राप्त झाली तर सामूहिक सुविधा केंद्र आपण ज्याला CSC फार्मर ID छापाई करून वितरित करण्यात निदर्शनास आल्या अशा सामूहिक सुविधा केंद्रावरती कडक कारवाई केली जाईल। आत्ताच आपण बघितलेलं आहे की विधानसभेमध्ये माननीय मंत्री दत्तात्रय विठ्ठल भरणे यांनी फार्मर ID धारक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID आहे त्यांना भविष्यामध्ये सर्व शासकीय योजना थेट आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार आहेत। यामध्ये अनुदान, कर्जमाफी, पीक विमा आणि इतर आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। तसेच फार्मर ID मुळे शेतकऱ्यांनी जमीन, पीक आणि आर्थिक माहिती एकाच ठिकाणी घेणे उपलब्ध होणार आहे। यामुळे सरकारला योग्य निर्णय घेणे सोपे होणार आहे। मंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की येत्या काळामध्ये फार्मर ID शिवाय काही योजनांचा लाभ मिळणे कठीण होऊ शकते। म्हणूनच ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर ID काढलेला नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी। ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा बदल ठरणार आहे, कारण आता सर्व सुविधा डिजिटल आणि थेट पद्धतीने मिळणार आहेत। म्हणूनच मित्रांनो, ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।